नमस्कार. अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज मी तुम्हाला डबल कटोरीची मार्किंग कशी करायची ते दाखवणार आहे. 42 छातीची. तर मी उंची आहे 14, छाती 42 आहे. शोल्डर मी 5.5 ते 5.25 घेणार आहे. पुढील गळा उंची 6 इंच आहे, मागील गळा उंची 10.5 आहे. म्हणजे आपलं ही आता 42 छातीसाठी आपण 12ची घडी घेणार आहे. तर एकदम आता या ठिकाणी बघा, पूर्ण उंची मी 14 घेतलेली आहे. शोल्डर 5.5 किंवा 5.25 घ्यायचं. गळा उंची जास्तच वाढत असेल तर 5.5च घ्यायचे. आता या ठिकाणी आपण गळा उंची 10.5 आहे मागची, पण आता मी तुम्हाला फक्त समोरील दाखवणार आहे. फक्त आपण आता बघा या ठिकाणी हे मागील मोंढा मी तुम्हाला दाखवेन, पण गळा आपण तुमच्या लक्षात येईलच. तुम्ही कसा टाकायचा, पसरट टाकायचा की नॉर्मल घ्यायचा ते तुमच्या आवडीप्रमाणे. जर तुम्ही पसरट घेत असाल तर तुमची शोल्डर थोडीशी कमी होणार. मोंढावून या ठिकाणी मोंढ्याचा आकार थोडासा पसरला जाणार. मोंढा उंची आहे तेवढीच घ्यायची. फक्त या ठिकाणी थोडंसं अर्धा इंच खाली घ्यायचं. कोणता? या ठिकाणी लास्टला अर्धा इंच खाली घेऊन थोडासा मोंढ्याचा आकार पसरला जाणार आहे. खालच्या साईडला थोडासा उतार घ्यायचा, कारण की ही छाती घेर आपला 42चा आहे. त्यामुळे आपल्याला थोडस मी तुम्हाला दाखवतेच त्यावेळेस. आता या ठिकाणी बघा, जर तुम्ही पसरट घेणार असाल तरच, नाहीतर तुम्हाला आहे ते आपलं 1.5 इंच घ्यायचे आणि मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. जर तुमचा गळा तुम्ही त्या ठिकाणी असा घेतला समजा, आणि या ठिकाणी फक्त अर्धा इंच घ्यायचे मोंढ्याचा आकार, आणि या ठिकाणी अर्धा इंच खाली जाऊन थोडस हे करायचं, खालच्या साईडला जायचं. या ठिकाणी अर्धा ते 1.5 इंच घेऊन शोल्डरला जोडून घ्यायचं. मागील टक्स उंची ही आपली कमी असणार आहे. एवढीच, जेवढी आपली गळा उंची असेल त्याच्यापेक्षा खाली घ्यायची, म्हणजे आपल्याला जास्त पसरला जाणार नाही जास्तीचा. जर तुम्ही वरपर्यंत गेला तर आणखीन गळा आधीच आपण पसरट घेतलेला असतो आणि आणखीन जास्त पसरला जातो. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी 1.5 इंचावर न घेता अर्धा इंच घ्यायचे. तर ते काय घ्यायचं, मागच्या साईडला चुन्या येतील, फुगा येईल, ते येऊ नये म्हणून. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. हे मागील बाजू झाली आपली. आता जर तुम्ही सरळ फक्त असा गळा घेतला तर तुम्हाला या ठिकाणी 1.5 इंचच घ्यावं लागेल. या ठिकाणी अर्धा इंच न घेता 1.5 इंच घ्या आणि मोंढ्याचा आकार नेहमीप्रमाणे द्या. हा उतार दिला पाहिजे. उतार द्यायला विसरायचं नाही, कारण की आपली गळा उंची वाढलेली आहे. हे टक्स अंतर एवढंच राहील, या उंचीच्या खाली कधीही असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. व्यवस्थित आपला गळा घ्यायचा. हा गळा पण खूप छान दिसतो, व्यवस्थित बसतो. फक्त तुमचं ह्या ठिकाणचं टक्स अंतर चुकलं नाही पाहिजे आणि ह्या ठिकाणचं मोंढ्याचं अंतर व्यवस्थित आकार देऊन घेतला पाहिजे. आलं तुमच्या लक्षात? आता आपण पुढील बाजू घेऊया. कोणी डबल कटोरी म्हणतात, कोणी 2 पीस कटोरी म्हणतात. आणि आणखीन एक नाव मी नवीनच ऐकलं होतं जेव्हा मी ब्लाऊज शिवायला घ्यायची, तर बॉम्बे कटोरी. माझ्या ओळखीचीच होती ती महिला. तर तिने मला फोन करून विचारलं की ताई, तुम्ही मला बॉम्बे कटोरी ब्लाऊज शिवून द्याल का? मी पहिल्यांदाच नाव ऐकलेलं होतं. मग त्यांना म्हणलं, तुमच्याकडे तसा शिवलेला एखादा ब्लाऊज आहे का? त्या म्हणल्या आहे. मग त्या जेव्हा ब्लाऊज घेऊन आल्या त्यावेळेस पाहते तर काय, हे आपलं डबल कटोरी आणि 2 पीस कटोरी, जे आपण नेहमी रेग्युलर शिवतो तसेच. काही नाही, मग त्यांना आपण जशी आता मी माप तुम्हाला दाखवणारे कशी टाकायची त्या पद्धतीने टाकली आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसला.
फक्त ऐकण्यात बोलण्यात जरा थोडासा फरक होतो. जर मी त्या महिलेला म्हणलं असतं की बॉम्बे कटोरी मी कधी शिवला नाही, असं न करता एखादी जर महिला तुम्हाला म्हणली ताई तुम्हाला हे येतं का ते येतं का, तर त्यांना आधी बोलायचं की तुमच्याकडं त्याचा जुना ब्लाऊज आहे का, तो मला दाखवा. फक्त वेगवेगळी थोडीशी बोलण्याची पद्धत असते, त्याच्यामुळे तुम्ही लगेच नाही म्हणत जाऊ नका. तर मला एकाने कमेंट केलेली की आमचा शिलाईचा व्यवसाय जास्तीत जास्त कसा वाढला जाईल त्याबद्दल मला टिप्स सांगा. म्हणजे त्या टिप्स सगळ्यांसाठीच येणार आहेत जे मी तुम्हाला सांगते. तर लगेच कोणाला नाही म्हणायचं नाही, तर ब्लाऊज बघून घ्यायचा. थोडाफार फक्त बदल असतो, कुठे पाव इंचाने असतो, अर्धा इंचाने असतो, आकाराने असतो, उंचीमध्ये असतो, फक्त शोल्डरमध्ये असतो, कटोरीच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. फक्त थोडंसं निरखून बघायचं, थोडंसं आधी पेपरवरती थोडीशी मार्किंग करायची. ते केल्यानंतर आणखीन डबल तुम्ही पेपर कटिंग करा, एकदा दोनदा करा. त्या ब्लाऊजमुळे तुम्हाला शिकायला पण भेटेल आणि शिवून 2 पैसे पण आपल्या पदरी पडतील. हे झालं. मग तो मी आता तुम्हाला ज्या पद्धतीने मी मापं टाकायची दाखवते त्याच पद्धतीने तो ब्लाऊज शिवला, एकदम छान बसला आणि नेहमी मग त्या टाकायला माझ्याकडे यायला लागल्या. म्हणून एखादं नवीन जर नाव ऐकलं, आता आणखीन एक सांगते, जे आपण 1 टक्स बेल्टचा ब्लाऊज म्हणतो त्याला मद्रास कटोरी म्हणतात. तर आपल्याकडे काही महिला 1 टक्स ब्लाऊज शिवून येतात, तर कोणी कोणी मद्रास कटोरी म्हणतात. तर असं ऐकण्यामध्ये बोलण्यामध्ये कोणाकोणाची प्रत्येकाची बोली भाषा वेगवेगळी असते. ज्या त्या एरियानुसार त्यांची ब्लाऊजची नावं असतात. तर लगेच आपण नाही म्हणायचं नाही. जर आपल्याला माहिती नसेल तर ब्लाऊज दाखवा, मी बघून शिवते म्हणायचं. चला आता आपण सुरुवात करूया. आता ही आपण उंची घेतलेली आहे, छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच घेतली, मोंढा उंची 6 इंच घेतली, शोल्डर मी 5.5 इंच घेतली, गळा उंची जास्त असल्यामुळे. बरोबर. आता आपल्या नेहमीच्या कटोरीची मापं टाकतो त्याप्रमाणे टाकायची. नेहमीची मापं टाकतो त्याच पद्धतीने टाकणार आहे. गळा रुंदी बघा 2.25 इंच घेतली, गळा उंची 7 आहे. या ठिकाणी मी 2.25 इंच घेतली. छाती घडी आपली छाती घेर जास्त आहे, तर मी या ठिकाणी खालच्या साईडला गळा रुंदी 3 इंच घेते. हा बघा गळ्याचा आकार दिलेला आहे. या ठिकाणी अर्धा इंचावरती पॉइंट घेऊन आतील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. या मोंड्याचा आणि या दोन्हीच्या मधील अंतर 1.25 इंच ठेवायचं. आता आणखीन एक मला कमेंट आलेली आहे, पण ते मी बाईची जेव्हा कटिंग करते त्यावेळेस तुम्हाला दोन्हीची सविस्तर माहिती सांगते. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणावरून 3.5 इंच घ्यायचे, या ठिकाणावरून 2.5 इंच, निम्म्यापर्यंत सरळ यायचं. नेहमी आपण क्रॉसपट्टी बनवतो त्याचप्रमाणे आणि ह्या 3.5 ला जोडून घ्यायचं. आता याच्या निम्म्यावरती आपण पॉइंट घेतो. आता इथं आहे 12, तर 6 वरती आपलं या ठिकाणी पॉइंट घेतला. या आतील मोंढ्यापासून आता बरेच जणांच्या मध्ये एका महिलेने मला प्रश्न केला की या ठिकाणी हे मोंढा आणि कटोरीच्या मधील अंतर या ठिकाणी चुन्या येतात. तर जर तुम्ही आता आपण पहिली सुरुवात कसं करतो, 2.25 इंच घेतो या ठिकाणचं अंतर आणि कटोरीच्या मधलं अंतर 2.25, 2, 2.25, 2.5, 2.3 याच्यापेक्षा जास्त घेत नाही. तर मी या ठिकाणी नेहमीच
2.25 नाही तर 2.5 घेते महिलेचं अंगावरचं माप. आणि नवीन जर महिला असेल तर व्यवस्थित डिटेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिच्याकडे पूर्ण निरीक्षण करून बघायचं. तिचा मुंडा घेर कसा आहे, दंड घेर कसा आहे, कमर घेर कसा आहे, छाती घेर कसं आहे. याच्यामध्ये अंतर कमर घेरामध्ये आणि छाती घेरामध्ये 4 इंचापेक्षा जास्त अंतर असेल तर आपल्याला या ठिकाणचं अंतर कमी ठेवलंच पाहिजे. कारण ते का सांगते, फक्त छाती घेर जास्त असतो महिलेचा, कमर घेर, मुंडा घेर, दंड घेर लहान आहे. फक्त त्यांना छाती आपली कटोरी जास्त मोठी लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणचं अंतर कमीच घ्यायचं. छाती घेर जास्त आहे म्हणून आपण जर या ठिकाणचं अंतर जास्त घेतलं तर बुड्या येणार, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणावरून मी 2.5 इंच घेते आणि या ठिकाणावरून 1.25 इंच. आलं. हे आपल्या नेहमीचे आपण माप टाकतो त्याप्रमाणे हे मी माप टाकलेलं आहे डबल कटोरीसाठी. बरोबर. आता लक्षात घ्या, ह्या ठिकाणावरून बघा, ह्या इथल्या ठिकाणावरून 1.25 इंच वरती पॉइंट घेतला. आता तुम्ही म्हणसाल डायरेक्ट मॅडम चॉकनी लगेच मार्किंग करतात, कारण की ज्यावेळेस तुम्ही जर ब्लाऊज सारखं माप टाकत असाल तर तुम्हाला 1/2 इंच, अर्धा इंच, 1.25 इंच, 1, 1.25 इंच, 1.5 किंवा 2, 5 इंच, 4 इंच हे फिक्स मापन तुमच्या नजरेत लगेच भरलेले असतात. तर तुम्ही बरोबर त्या पॉईंटवरती, आता मी टेप न घेता हे पॉईंट मी बरोबर घेतला होता, पण 1.25 बरोबर झालेला आहे. हे 1.25 आपण घेतला. आता या ठिकाणावरून इथपर्यंत टेप लावून मी 2 पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे ही 2 पीस कटोरी कशी करायची. एक तुम्हाला सांगते, छातीचा 4था भाग. छातीचा 4था भाग आपला किती आला, 42चा 10.5. बरोबर. त्याच्यातून 1 इंच वजा करा. 1 इंच वजा केल्यानंतर किती येणार, 10.5 मधून 1 इंच वजा केले 9.5. तर या ठिकाणावरून 9.5 वरती, हे बघा, ह्या ठिकाणावरून 9.5 वरती मी पॉइंट घेतला. सरळ लाईन घेतली. बरोबर. आणि या ठिकाणावरून अर्धा इंच आणि ही जोडून घेतली. आता ह्या दोन्हीचा मध्य लक्षात आलं तुमच्या. छातीचा 4था भाग वजा 1 घेतली म्हणजे छाती आपली कटोरीसाठी. आता ह्याचे किती आलेलं आहे, 9.5. तर आपल्याला इथे या ठिकाणी पॉइंट किती येणार, 4.25. जे आपण इथं आता या ठिकाणी मी 1.25 घेतलेले आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी पण 1.25 बरोबर येणार इथून. तर आता आपण याला या ठिकाणी हे जोडणार आहे. आता वरतून आपल्याला छातीचा टक्स पॉइंट पाहिजे. बरोबर. तर आपण कुठून घेतो, या ठिकाणावरून. छातीचा 4था भाग आणि 1 इंच लक्षात आहे आपल्याला. आपण टक्स उंची कटोरीचं कोणताही असू द्या, आपल्याला प्रिन्सेस कट शिवायचा आहे, 4 टक्स पाहिजे, म्हणजे कुठल्याला आपल्याला टक्स उंची लागतेच. तर टक्स उंची मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. छातीचा 4था भाग आणि 1 इंच. तर या ठिकाणी बघा, छातीचा 4था भाग आपला 10.5 आहे, त्याच्यात 1 इंच घेतले तर 11.5 येणार. तर या ठिकाणी बरोबर 11.5 आलेले आहे. आता हे तुम्ही म्हणसाल, हे आकार जशी छाती घडी असेल, कमी जास्त असेल, छाती उंची जशी असेल, आता ह्याची उंची आपण फक्त 14 इंच घेतलेली आहे. छाती घेर जास्त आहे पण उंची कमी आहे. म्हणजे असं काही नाही उंच महिलांचेच उंची जास्त आपण घेतो, कमी म्हणजे उंचीनुसार आपण ब्लाऊजची उंची टाकत असतो. तर काही महिलांची उंची कमी असेल तर ब्लाऊज उंची सुद्धा कमी येणार. तर या ठिकाणी आपण घेतलेले आहे. तर आता आपण कट करताना बघा,
या ठिकाणावरून कट करणार. हा, ही क्रॉस पट्टी आपली झाली. नेहमीप्रमाणे हे कट करणार साइड बाजू आणि ही कटोरी. आता या ठिकाणी जर आपण सरळ लाईन घेतली असती तर आपल्याला बरोबर हे दोन्ही आपले सेम. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता आपला 2 पीस एक भाग झाला कटोरीचा. आता आपल्याला खालची साईड त्याची तयार करायची. आता तेच जसं आपण या ठिकाणी घेतलेला आहे छातीचा चौथा भाग वजा 1, त्याचप्रमाणे आता या ठिकाणी पण घेणार. एक लाईन आपण आधी हे बघा, मी छातीचा चौथा भाग वजा 1 घेते 9.5 वरती. या साइडनी 2 इंच आणि या साइडनी 2 इंच, बरोबर आहे. हे घेतलेले आहे आपण मध्य. मग या साइड ही गळ्याची साइड आहे. ज्या गळ्याच्या साइडला मध्यबिंदू घ्यायचा आणि काची पॉइंट घेऊन घ्यायचा. आता आपलं 9.5 5.5 वरती 5.5 वरती म्हणजे मध्यबिंदू येणार आपला कटोरीसाठी. हे बघा, या ठिकाणी अशी आपण एक सरळ लाईन मारू. आता आपल्या टक्स साठी, आतील टक्स साठी या साइडनी 1.25 इंच घ्यायचे. हा झाला आपला आतील टक्स आणि या ठिकाणावरून या टक्सला जोडून घ्यायचं. ही झाली आपली 2 पीसची खालची साईड. आता आपण हे 2 इंच वाढवलेलो. या साईडनी 2 इंच उंची घेतली, ह्या साईडनी 2 इंच घेतली. फक्त आपल्याला शिलाई मार्जिन साठी 1/2 इंच वरच्या साईडला घ्यायची आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला या साईडने 2.5 इंच, ह्या साईडने 2.5 इंच घ्यायचे. एवढं लक्षात ठेवा. आलं तुमच्या लक्षात? 2 पीस कटोरी. हे बघ, 2 पीसचा हा भाग. आता मी तुम्हाला ही खालची साईड सुद्धा पुसून दाखवते. म्हणजे ही आपली 2 पीसची 2 पीस. आलं तुमच्या लक्षात? किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे की मार्किंग कशी करायची. आता आणखीन एक पद्धत दाखवते तुम्हाला. आता ही कटोरी आपली आहे तशी. आता ही कटोरी आपली मूळ कटोरी. ही आपली मूळ कटोरी आहे असे समजा. आता काही जणी म्हणत होत्या आम्हाला छातीच्या 5व्या भागानुसार कटोरी दाखवा, बरोबर आहे. आधी आपली नेहमीची कटोरी आपण मूळ कटोरीवरून कशी वाढवतो त्या पद्धतीने वाढवायची, जशी आपण वाढवतो त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर डबल कटोरीसाठी काय करायचं ते मी दाखवते. आता ही आपली, फक्त तुम्ही हे लक्षात घ्या, ही आपली मूळ कटोरी आहे. तर ह्या मूळ कटोरीसाठी या ठिकाणावरून छातीचा 5वा भाग आधी 1 इंच घ्यायचं. तर 42चा 5वा भाग किती येतो? 8.4 येतो, बरोबर. पण ते न घेता समान घ्यायचं, 8.5 घ्यायचे. 8.5 मध्ये आपण छातीचा 5वा भाग आधी 1 इंच मिसळणं म्हणजे किती आले? 9.5. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं, छातीचा 14 भाग वजा 1 इंच किती आले? 9.5. छातीचा 5वा भाग अधिक 1 इंच किती आले? 9.5. म्हणजे कोणत्याही साईडने तुम्ही करा तर तेच येणार आहे. पद्धती सगळ्या बऱ्याच आहेत,
फक्त आपल्याला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने आपण मार्किंग करायची. सगळ्या पद्धती सोप्या असतात, पण कोणती लवकर लक्षात राहते, कोणती लवकर लक्षात राहत नाही, एवढाच फरक असतो. लक्षात राहण्यासाठी काय करायचं, जास्तीत जास्त पेपर कटिंग करायचा. जेवढा तुम्ही एका मापाचा पेपर कटिंग 20 ते 25 वेळा कराल, त्यावेळेस तुमच्या डोक्यात ते फिट राहिलेला पाहिजे. आलं. आता या ठिकाणावरून आपण छातीचा 5वा भाग अधिक 1 इंच करणार, म्हणजे किती, 9.5. या ठिकाणी 9.5 येणार. तर मी तुम्हाला सांगते, नेहमी आपल्याला 9.5 न घेता मी या ठिकाणी फक्त 9.5 तर आपण या ठिकाणी घेतलेले आहे. तर या ठिकाणी आपण जेव्हा तिरकस लाईन घेतो तो 6.5 येतो. तर आपल्याला 6.5 न घेता फक्त 5 इंच वरती तिरकस लाईन घेणार. या ठिकाणी 1/2 इंच बाहेर घेऊन. आलं लक्षात येतो का? आता याचा मध्यबिंदू घ्यायचा. याचा मध्यबिंदू 9.5 तर 4.5 वरती 0.10. तर आपण पेपर वरती कशी वाढवतो, या साईडनी वाढवतो, इथून अर्धा इंच वाढवतो. समोर आपण किती घेतो, 1.5 घेतो, इकडे 1 इंच घेतो. तर ते न घेता आपण डायरेक्ट एका साईडला वाढवली, म्हणजे गळ्याच्या साईडला. तर किती वाढवली बघा, किती वाढवली, 2.5 इंच. तर 2.5 इंच आपले झाले ना. या ठिकाणी आपण गळ्याच्या साईडला 2.5 इंच वाढवली. समोर 1.5 इंच वाढवतो गळ्याच्या साईडला, या साईडला 1 इंच वाढवतो, बरोबर आहे. या साईडनी आपण अर्धा इंच घेतो गोलाई देण्यासाठी. हे न करता डायरेक्ट आपण गळ्याच्या साईडला 2.5 इंच वाढवले. तर तुमच्या लक्षात आलंच ना, छातीचा 5वा भाग घेऊन 1 इंच मिसळले की आपण हे बरोबर, म्हणजे कपड्यावर माप टाकण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. आता याचा मध्यबिंदू घेऊया. घेतला 4.5, खालच्या साईडला 1.5 इंच वाढवायचे. आता हे 1.5 इंच कसे वाढवतो आपण, तुमच्या कटोरीचा भाग घेर कसा आहे, लहान लागते का मोठी लागते. आता जरी महिला शरीराने जाड असेल पण कटोरीचा भाग कमी असतो, कधी कधी महिला शरीराने कमी असते, कटोरीचा भाग जास्त असतो. तर त्यावेळेस कमी जास्त इथलं माप घ्यायचं असतं. मग कधी कधी मग तुमची ती लूज पडणार किंवा टाईट होणार किंवा चपटी होणार. तर त्या घेरानुसार तुम्ही ठरवायचं की या ठिकाणचं अंतर कमी जास्त कसं करायचं. झालं. तर या ठिकाणावरून हे जॉईंट करून घ्यायचं, या ठिकाणावरून हे जॉईंट करून घ्यायचं. तर आपली ही कटोरी तयार. ही आपली नेहमीची आपण जी कटोरी शिवतो, कटोरी ब्लाऊज, त्याप्रमाणे ही कटोरी झाली. आता आपल्याला ह्या कटोरीपासून डबल कटोरी करायची. ती कशी सांगते तुम्हाला. या ठिकाणावरून 1.5 इंच वाढवायचे, या ठिकाणावरून 1.5 इंच वाढवायचे, ह्या ठिकाणावरून 1.5 इंच वाढवायचे. या ठिकाणावरून जास्त न वाढवता फक्त 1/2 इंच वाढवायचे. लक्षात राहील ना. या ठिकाणावरून 1/2 इंच वाढवायचे आणि हे जोडून घ्यायचे. एवढं लक्षात आलं. मी फक्त खाली आपली मूळ कटोरीवरून जशी कटोरी वाढवतो त्याचप्रमाणे कटोरी वाढवलेली आहे. आणि त्यानंतर मी या ठिकाणावरून 1.5 इंच, ह्या ठिकाणावरून 1.5 इंच. खरं तर आपल्याला 1 इंच कट करायचं, पण हे जे आपण मधला भाग येतो शिलाई मार्जिन साठी 1/2 इंच वरच्या साईडला जाणार आहे, 1/2 इंच खालच्या साईडला जाणार आहे. त्यामुळे मी हे अर्धा इंच जास्त घेतले. आता आपण तुम्ही गोंधळून जाल आतला भाग बघून, तर घाबरू नका. हे बघा, मी हे म्हणजे तुम्ही गोंधळणार नाही.
काळजी घ्यावी लागेल ज्यावेळेस ही शिलाई मार्जिनसाठी थोडंसं पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवायचं. झालं, एवढं तुमच्या लक्षात आलं. आता काय करायचं माहितीये, याचा मध्य घ्यायचा, 7चा मध्य 3.5. या ठिकाणी बघा 3.5 घ्यायचं. या भागाचे 3 भाग करायचे, बरोबर टेपनी मोजून घ्यायचं आणि किती येतं ते आधी मोजायचं. 10 आहे बरोबर. सव्वा तीन घ्यायचे आणि खालचे 3. हे वरचे आपण 3.25 घेतले आणि हे खालचे 3 घेतले बरोबर आहे. आता खालच्या साईडने आपल्याला टक्स उंची किती घ्यायची, तुम्ही 2.5 घेणार, 3 घेणार, 3.5 घेणार, ते तुम्ही ठरवायचं ब्लाउज नुसार. तर मी या ठिकाणी कमीत कमी 2.5 पावणे 3 इंच घेते. तर या ठिकाणी बघा मी नाहीतर 3च घेते. या ठिकाणची टक्स उंची मी 3 घेतली बरोबर. आता याचा मध्य, ही टक्स उंची घेतली, त्याच्या 1/2 इंच वरती पॉइंट घ्यायचा. हे बघा 1/2 इंच वरती पॉइंट घ्यायचा. आधी गळ्याच्या साईडचं ह्या पॉइंटला जोडून घ्यायचं. त्यानंतर हे आपले 2 भाग सोडायचे आणि जो खालचा 3रा भाग आहे म्हणजे आपला हा 1 पॉइंट, 2 पॉइंट, 3 पॉइंट, हा 3ऱ्या पॉइंटला हे जोडून घ्यायचं. हे तुमच्या लक्षात आलं. गळ्याच्या साईडचे 2 भाग करायचे, ह्या मोंढ्याच्या साईडचे 3 भाग करायचे समान. समान भाग केल्यानंतर जो आपला 3रा पॉइंट खालचा पॉइंट येतो त्याला ही लाईन मारायची. इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा काय करायचं, या ठिकाणावरून 1/2 इंच, ह्या ठिकाणावरून 1/2 इंच, या ठिकाणावरून 1/2 इंच, या ठिकाणावरून 1/2 इंच बरोबर या पॉइंटला जोडायचं. फक्त या ठिकाणची आपली कटोरी जेव्हा आपण शिवू, आता तुम्ही म्हणा हे तुम्ही कट नाही केलं तरी चालेल, हे ना कट नाही केले तरी चालेल. शिवताना बरोबर हे पॉइंट इकडून 1/2 इंच, इकडून 1/2 इंच बरोबर या टोकापर्यंत आलं पाहिजे, म्हणजे आपल्या 2 पीस कटोरी बरोबर बसते. आता या ठिकाणावरून 1.25 इंच घ्या, 1.5 इंच घ्या, ही झाली आपली खालच्या साईडची टक्स पॉइंट. हे तुम्हाला मी पुसून दाखवते. तुम्ही हे 2 भाग वेगवेगळे केले तरी चालतील, नाही केले तरी चालतील. डायरेक्ट आपली कपड्यावरती अशीच कटोरी, फक्त ही मार्किंग व्यवस्थित करून घ्यायची. आली 2 पीस कटोरीची. तुम्हाला कशी वाटली? एकदम सोप्या पद्धतीने ही वाटली का ती वाटली? तुम्ही कोणत्याही पद्धतीने माप टाका, बरोबर बसणार, अजिबात चुकणार नाही. पण या ठिकाणचं 1/2 इंचावरती पॉइंट घ्यायचं, लक्षात ठेवायचं बरोबर. एकदम छान बसते कटोरी. फक्त शिवताना या ठिकाणची वरच्या साईडची गोलाई लक्षात ठेवायची. या ठिकाणी नाही काय करायचं, फक्त वरच्या साईडची गोलाई लक्षात ठेवायची. तर तुम्हाला जर ह्याच्यात काही अडचण असेल तर नक्की मला कळवा. आता मी तुम्हाला बाहीचं माप काढून दाखवते. तसं तर बाहीचं माप सगळ्यांना येतच, फक्त एकांची कमेंट आहे
त्यानुसार मी तुम्हाला थोडंसं सगळ्यांसाठीच ती माहिती उपयोगाची आहे. आता मी बाह्य उंची 5 इंच घेते आणि 1.5 इंच शिलाई मार्किंग, म्हणजे आपण दुमडपट्टीसाठी. आता आपली बाह्य ब्लाऊजची छातीचा चौथा भाग किती आहे? 10.5. बाह्य उंची 5 इंच आहे. या ठिकाणी 3 इंच घेते. आतल्या साईडला 1.5 इंच. या ठिकाणी 1.5 इंच घेतले. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. किती आले? 8.5. 8.5च्या निम्मे 4.25 वरती आपण पॉइंट घेऊया. तर ही आपली नेहमीची खालची 1.5 इंचाची लाईन. या ठिकाणी 1 इंच घेऊन ही आपली दुमडपट्टी आहे बाहीची. आता या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे मागील मुंड्याचा आकार, पुढील मुंड्याचा आकार. एका महिलेने विचारलं, मागच्या साईडला मला ब्लाऊजला फुगा येतो, तर तो काय येतो? या ठिकाणचा जर आकार तुमचा मागील मुंड्याचा आकार जर जास्त झाला, जेवढा गरजेपेक्षा जास्त झाला, तर फुगा येतो. आणि जे आपण ब्लाऊजला आता हे मी मागील मुंड्याचा आकार सुद्धा तुम्हाला दाखवते, अंदाजे दाखवते. आकार व्यवस्थित नाही आलेला, एक्झाम्पल साठी घेतलेला आहे. आता मी बाहीचा आकार आधी बघा तुम्ही. हे बघा बाहीचा आकार. जर हा आकार तुमचा जास्त खोल गेला, वरती गेला आणि हा आकार जास्त इकडे वरती आला, असं आला, तर तुमच्या मागच्या साईडला फुगा येणार जास्त. आणि जर तुमचा हा मुंड्याचा आकार जास्त, तुम्ही इथलं अंतर इकडे वरती गेलं, तर तुमचा पुढच्या साईडला फुगा येणार. या ठिकाणचा मुंड्याचा आकार आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे बाहीच्या मुंड्याचे आकार, मागील बाजू, पुढील बाजू, ब्लाऊजचे पण हे जर चुकले नाही तर तुम्हाला हे प्रॉब्लेम येणारच नाही. फुगा येण्याची पुढची साईड, मागची साईड, हे लक्षात ठेवा. कधीही एकदम लक्ष देऊन काळजीपूर्वक हे करायचं, म्हणजे तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही, कुठेही गडबड होणार नाही. पण तुम्हाला मुंड्याचे आकार आणि बाहीच्या मुंड्याचे आकार म्हणजे ब्लाऊजचे, तर हे तुम्हाला परफेक्ट आलेच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पेपर कटिंग भरपूर करायला पाहिजे. तर तुम्हाला 42 छातीची 2 पीस कटोरी, डबल कटोरी, बॉम्बे कटोरी कशी वाटली, त्याची मार्किंग किंवा मार्किंग करण्याची पद्धत किंवा माप टाकण्याची पद्धत कशी वाटली मला नक्की कळवा आणि कमेंट करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.